मुंबईत गणपतीचं आगमन होण्याआधीच बाप्पा गणेश मंडळांना पावलाय। गणेश मंडळांनी रस्त्यांवर खोदलेले खड्डे हा दरवर्षीचा विषय। मुंबई महापालिका संबंधित मंडळांकडून या खड्ड्यांसाठी दंडाची आकारणी करते, परंतु त्याची वसुली मात्र केली जात नाही। यंदा तर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका याबाबत कमालीची मवाळ झाली आहे। लालबागचा राजा हे लाखो गणेश भक्तांचं आराध्य दैवत। राजाच्या चरणी दरवर्षी कोट्यवधींचे दागदागिने आणि रोख रक्कम भक्त अर्पण करतात। पण लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं रस्त्यात खड्डे खोदल्याप्रकरणी केलेला 29 लाख रुपयांचा दंड 2 वर्षांपासून भरलेलाच नाही। लालबाग गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानंही 5 लाख रुपये भरले नाहीत। ही 2 उदाहरणं केवळ वानगी दाखल। मुंबईत अशी शेकडो मोठी गणेश मंडळ आहेत की ज्यांनी खड्डे खोदले प्रकरणी दंड भरलेला नाही आणि पालिकेनं हा दंड वसूल करण्यासाठी प्रयत्नही केले नाहीत। यावर्षी तर विधानसभा निवडणुका जवळ आल्यानं गणेश मंडळांबाबत मुंबई महापालिका कमालीचा सौम्यपणा दाखवत आहे। महसूल किंवा रेव्हेन्यू अर्निंगचा मेकॅनिझम नाही आहे। मंडळावर दंड लावून आम्ही रेव्हेन्यू काय अर्न करणार नाही, हा काय विशेष नाही आहे। जर बस नाही, हा एक हा प्रक्रिया पूर्वीपासून करत आलेला आहे। इथे पूर्वीपासून एक प्रथा आलेल्या आहेत। आपण कमीत कमी कसा करता येईल या दृष्टिकोनातून आपण करतो। त्याचे सोशल अवेअरनेस पण गरजेचं आहे, त्याप्रमाणे मंडळ पण कमी प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये। निवडणूक काळात गणेश मंडळांना नाराज न करण्याच्या धोरणाचा अवलंब सर्वच राजकीय पक्षांकडून केला जातोय। त्यामुळे मुंबई महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांकडून गणेश मंडळांना पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप केला जातोय। निवडणूकच राजकारण सर्व चाललेलं आहे आणि कुठे ना कुठे एक सॉफ्ट कॉर्नर असा बघितला जातो, कारण जेणेकरून गणरायाच्या माध्यमातून कोण भाविक दुखवला जाणार नाही। पण ह्याच्यामध्ये असं न होता मंडळ गडगंज संपत्तीने तयार होते, ह्याच्याकडे शासनाचं दुर्लक्ष आहे। गणेश मंडळांकडून रस्त्यांवर खड्डे खोदून मंडप तर घातले जातातच, शिवाय जाहिरातींचे फलक लावण्यासाठीही खड्डे खोदले जातात। पण ते भरले न गेल्यानं वाहनधारकांना याचा त्रास होतो। गणेश मंडळ ही निवडणुकीतली वोट बँक असल्यानं कुठलाच राजकीय पक्ष या विरोधात आवाज उठवताना दिसत नाही, हे दुर्दैव। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।